गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण केमिकल थर्मोडायनामिक या चॅप्टरच्या अंतर्गत प्रॉब्लेम पाहणार आहोत. तो प्रॉब्लेम आपल्याला टेम्परेचरवर डिपेंड आहे. तर टेम्परेचरवर डिपेंड असणारा प्रॉब्लेम जो आहे तो या फॉर्म्युलानुसार आहे टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. आणि ती जर स्टँडर्ड कंडिशन देत असतील तर टी इज इक्वल टू डेल्टा एच स्टँडर्ड्स अपॉन डेल्टा एस स्टँडर्ड्स. ठीक आहे, डेल्टा एच स्टँडर्ड अपॉन डेल्टा एस स्टँडर्ड्स अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. मग आता बोर्डकडे पहा, एक लक्षात घ्या. फॉर ए सर्टन रिॲक्शन, काही रिॲक्शन आहे सर्टन रिॲक्शन, डेल्टा एच स्टँडर्ड इज मायनस 224 kilojoules and delta S standard is minus 153 joule per Kelvin. At what temperature the change over the spontaneous to non-spontaneous will occurs. ठीक आहे, स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस विल ऑकर्स. म्हणजे आपलं काय करायचं आता, फॉर सर्टन रिॲक्शन डेल्टा स्टँडर्ड इज तुम्हाला दिलं काय. ठीक आहे, गिव्हन डेटा काय दिला पहा. गिव्हन डेटा काय, गिव्हन डेटा या प्रकारचा आहे. डेल्टा एच स्टँडर्डला आहे तो किती आहे, मायनस 224 किलो जूल्स. पुन्हा काय दिलं, डेल्टा एच स्टँडर्डला, डेल्टा एच स्टँडर्ड किती आहे, मायनस 153 जूल पर केल्विन. आता यालाच काय करा, किलो जूल करा. म्हणजेच काय, मायनस 153 भागिले 1000. ठीक आहे, मग आता मायनस 153 तर याचा दशांश जर घेतला 10⁻³ आणि हा वर गेल्यानंतर मायनस 10⁻³ म्हणजे हा काय येईल मायनस 0.153. ठीक आहे, याला काय येईल 0.153. याला आपण असं लिहू, याचं उत्तर मायनस 0.153 किलो जूल्स. ओके, 0.153 किलो जूल पर केल्विन्स, पर केल्विन्स. मग त्यानंतर आता काय आपलं काढायचं, टी काढायचं. आता आपल्याला टी काढायचं आहे. टी काढत असताना आता काय करायचं, युजिंग फॉर्म्युला, युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय की टी इज इक्वल टू डेल्टा एच स्टँडर्ड्स अपॉन डेल्टा एस स्टँडर्ड्स. या प्रकारचा पार्ट आहे. टी इज इक्वल टू डेल्टा एस स्टँडर्ड्स अपॉन डेल्टा एस स्टँडर्ड्स. आणि आता काय करणार, पुट व्हॅल्यूज, पुट व्हॅल्यूज. आता व्हॅल्यू पुट करणार आपण. ठीक आहे, तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय होईल, टी इज इक्वल टू मायनस, टी इज इक्वल टू मायनस 224 डिवाइड बाय मायनस 0.153, 0.153. त्याचं उत्तर काय आहे ना 0.153. तर याचं जे उत्तर आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर याचं येणार 1464 केल्विन्स, 1464 केल्विन. क्वेश्चन काय विचारला पहा, फॉर सर्टन रिॲक्शन डेल्टा एच स्टँडर्ड दिला, डेल्टा एच स्टँडर्ड दिलेला आहे. ठीक आहे, मग डेल्टा एच स्टँडर्डची किंमत किती पाहिजे आपण, हे एवढी. ठीक आहे, डेल्टा एच स्टँडर्डची किंमत किती आहे, ते ही आहे. आणि डेल्टा एच स्टँडर्डची किती आहे, तर या प्रकारची. आता व्हॉट टेम्परेचर द चेंज विल ओव्हर द स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस विल ऑकर्स. म्हणजे टेम्परेचर काढायचं आहे. तर एवढ्या टेम्परेचरवर आपण फॉर्म्युलानुसार काढलं ते, तर 1464 टेम्परेचरवर काय होणार, केल्विनवर हा स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस विल ऑकर्स. याच्यामध्ये काय येणार, ॲट दिस टेम्परेचर, at this temperature, at these temperatures spontaneous to non spontaneous occurs, non spontaneous occurs. ओके, स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस ऑकर. म्हणजे 1464 टेम्परेचरवर केल्विनवर काय होईल, तो नॉन स्पॉन्टेनियस टू स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस ऑकर्स. ज्याप्रमाणे क्वेश्चन विचारला आहे स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस कोणत्या टेम्परेचरला तो ऑकर होईल, तर हे त्यांचं उत्तर आहे. नाव नेक्स्ट. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ठीक आहे, आता हा प्रॉब्लेम झाल्यानंतर समोरचा जो पार्ट आहे, समोरचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजेच
गिब्स एनर्जी. ओके, तो पार्ट कोणता आहे? गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. कोणता पार्ट पाहायचा आहे? गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम. गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. या प्रकारचा पार्ट आहे गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. तर आपल्याला हा प्रकारचा पार्ट पाहायचा गिब्स एनर्जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. तर गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला कन्वर्ट केल्यानंतर काय होतो? हा डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी स्टँडर्ड प्लस आर टी एल एन क्यू. ठीक आहे, आर टी एल एन क्यू पी. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी स्टँडर्ड प्लस आर टी एल एन क्यू पी. आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला? ह्याच्यापेक्षा हा इथून सुरू आहे आपल्याला 12वीच्या सिलेबसमध्ये, आणि ह्याच्यापासून आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा दुसरा. ठीक आहे, तर याप्रमाणे आपल्याला समोर इथे ह्याला सॉल्व करायचं. ओके, तर सॉल्व करून त्यांचं उत्तर जे येणार आहे किंवा जो फॉर्म्युला नवीन तयार होणार आहे तो आपल्याला काढायचा. ओके, मग आता काय पहा, पुट डेल्टा जी इज इक्वल टू 0. जर डेल्टा जी इज इक्वल टू 0 जर पुट केला इक्विलिब्रियमवर, ठीक आहे, ॲट इक्विलिब्रियमवर काय होणार? हा डेल्टा जी इज इक्वल टू 0 होणार. ठीक आहे, मग काय होणार पहा, किंवा ॲट इक्विलिब्रियम म्हणलं तरी चालतो आणि पुट म्हणला तरी चालतो लवकर समजण्यासाठी. मग काय होणार? 0 इज इक्वल टू डेल्टा जी स्टँडर्ड्स प्लस आर टी नॅचरल लॉग ऑफ एल एन क्यू पी. आर काय आहे? गॅस कॉन्स्टंट. टी काय आहे? टेम्परेचर. क्यू काय आहे? कुशन्स. पी काय आहे? ॲट प्रेशर, पार्शियल प्रेशर्स, सॉरी ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. ओके, कुशन्स ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. कुशन्स काय आहे? कुशन्स हा जनरल रिॲक्शनचा पार्ट आहे. ठीक आहे, आपण ए प्लस बी यू सी प्लस डी आणि त्याचे कोइफिशियंट घेतले आणि त्याचे कोइफिशियंटचा जर एक्सपोनंट घेतला तर तो कुशन तयार होतो. ती डीप प्रोसेस लिहायची गरज नाही, ज्यामध्ये आपण फक्त क्यू पी इथं यूज करू शकतो. क्यू आणि सफिक्सला इथे काय घेऊ शकतो आपण? पी. आता मग काय होणार? डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू, याला इथेच राहू द्या, याला या साईडला घ्या, म्हणजे काय होईल? मायनस आर टी एल एन क्यू पी. ठीक आहे, मायनस आर टी एल एन क्यू पी. आता आपण काय करू? क्यू पीच्या जागी काय घ्यायचा? हा के पी घ्यायचा. ओके, क्यू पीच्या जागी काय घ्यायचा? के पी. मग क्यू पीच्या जागी जर के पी घेतला तर काय होणार? हा डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के पी. कारण की हा कुशन्स ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स हा सुद्धा कॉन्स्टंट आहे आणि हा काय आहे? हा सुद्धा के काय आहे? कॉन्स्टंट्स आहे. कोणता? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. कोणता आहे तो? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. कारण की आपण काय केलं? ॲट पुट डेल्टा जी इज इक्वल टू 0 ॲट, ही कंडिशन कधी होणार? ॲट इक्विलिब्रियम्स. ॲट इक्विलिब्रियम्स. इक्विलिब्रियममुळेच कंडिशन होणार ही. ओके, ॲट इक्विलिब्रियम्स. मग इक्विलिब्रियमचा कॉन्स्टंट काय घेतला आपण? के. आणि पी काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. पी फॉर प्रेशर्स. मग आता काय करणार? हे झालं, बट आता हे इक्वेशन काय घेणार? 1 म्हणू आपण इथे, किंवा इक्वेशनला 1 म्हणल्यानंतर आपण याला 1 म्हणू. तर यामध्ये आपण असं लिहू, इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 बिकम्स. झाला, याला इक्वेशन 2 म्हणू. नाव इक्वेशन, आता आपण के झाला हा, तर के नंतर आपल्याला काय करायचं? आता हा झाला क्यू पी इज इक्वल टू के पी. तर यूज क्यू पी इज इक्वल टू के पी. ठीक आहे, इन अबो. तर आपला हा कंप्लीट झाला पार्ट. आता इक्वेशन 2 जे आहे ते इक्वेशन 2 आपल्याला कसं करावं लागेल पहा. एल एन इज इक्वल टू आपल्याला काय करायचा? लॉग टू द बेस 10 टाकायचा. पण हे टाकत असताना काय होतो? फॅक्टर ॲड करावा लागतो. तो फॅक्टर किती? 2.303. म्हणजे नॅचरल लॉगचा आपल्याला लॉग टू द बेस 10 करायचा, 2.303 ॲड करावा लागतो. ठीक आहे, मग काय? पुट दिस इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये टाका. मग इक्वेशन 2 काय होणार?
डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू -2.303 RT, ठीक है, RT log of base 10 KP, ओके, log of base 10 KP. काय केलं आपण या ln च्या जागी काय टाकला, log to the base 10. log to the base 10 टाकल्यानंतर काय होतं, 2.303 फॅक्टर येतोच, म्हणजे ln च्या जागी हा पार्ट आला. 2.303 फॅक्टर हा नॅचरल लॉगचा कन्व्हर्जन करताना तो घ्यावा लागतो. आता हा झाला फॉर्म्युला. आता याच फॉर्म्युल्यामध्ये आपण याला QP च्या जागी काय यूज केला, KP. तसाच QC म्हणजेच काय, ॲट कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन्स. तर QC जागी आपण घेतला QC, तर आपण इथं KC पुट करू शकतो. म्हणजे QP घेतला, इथं आपण QP च्या ऐवजी KP पुट केला, कॉन्स्टंट आहे म्हणून. इथं सुद्धा आपण QC सुद्धा घेऊ शकलो असतो, QP च्या ऐवजी QC म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आणि त्या QC जर घेतला तर KC घ्यायचा, ठीक आहे. तर याप्रमाणे डेल्टा जी स्टँडर्ड इज इक्वल टू -2.303 RT log of base 10 KP असा हा फॉर्म्युला इथे तयार झाला, ठीक आहे. RT इथं पण राहणार, 2.303 घेतला, इथं 2.33 घेतला, R इथे T इथे log of base 10 KP, फक्त KP जागी काय राहणार, KC. तर अशाप्रमाणे म्हणजे या प्रकारचे फॉर्म्युले आपण इथं तयार केलेला आहे. कशापासून, गिब्स एनर्जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट यांच्या माध्यमातून, ओके. आणि अगोदर आपण टेम्परेचर याच्यावर प्रॉब्लेम पाहिलेले आहेत आणि तो सॉल्व्ह केला आपण डेल्टा स्टँडर्ड्स अपॉन डेल्टा एस स्टँडर्ड हा फॉर्म्युला यूज करून. अशा प्रकारे केमिकल थर्मोडायनामिक हा चॅप्टर इथे क्लोज झाला, संपलेला आहे. ओके, थँक्यू.